राधा, नुसतं हो म्हणून नाही चालणार. तू माझ्यासाठी एखादं गाणं गा. एक कबीर नाही हा, मला नाही गाणं म्हणता येत. राधा, त्यात काय एवढं? तुला जमेल तसं गा. आणि एनिवे इथे आपल्याशिवाय कोण आहे ऐकायला? हा तेही आहेच. देवा, राधा चल. नाही कबीर, वेट, मला नाही यायचं तिकडे. चल ना, चल. देवा, थँक गॉड तू इथे झालास. कसली टेलिपॅथी आहे यार आपली. अरे तसं काही नाही, ते पाय मोकळे करायला जरा फेरफटका मारायला आलो होतो. बरोबर सत्या पण आहे ना. तुमचं चालू द्या, आपण निघतो. चल सत्या. अरे कुठे निघालास? देवा, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि तू इथे असूनही निघून चाललायस. आणि ही मोमेंट मला तुझ्याबरोबर शेअर करायची आहे. ही मोमेंट जितकी स्पेशल आहे ना, तितका तूही स्पेशल आहेस माझ्यासाठी. देवा, तुला आठवतंय मी तुला एक प्रॉमिस केलं होतं? काय रे, आठवतंय ना? काय काय? मी जिच्यावर प्रेम करतो त्या मुलीने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला की सगळ्यात आधी मी तिला भेटवणार होतो. हीच ती माझ्या आयुष्यात येणारी, मला इतके दिवस त्रास देणारी, मला दिल्लीला जाण्यापासून थांबवणारी आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणारी, हीच ती मुलगी, राधा अलकनंदा शिंदे. मी आणि ह्यांची मुलगी. काहीतरी गैरसमज झाला यांना. मला वडील नाही आहेत मॅम, म्हणून मी लहानपणापासून माझ्या आईचं नाव लावते, राधा अलकनंदा शिंदे. देवा, सो मी माझं प्रॉमिस पूर्ण केलंय. कबीर भावा, आपण एक गोष्ट सांगतो की ही जगातली सर्वात बेस्ट पोरगी आहे रे. जा तू. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी क्या। कॉलेजमध्ये मला एक खरा मित्र मिळाला, कबीर. त्याला सुद्धा आता माझ्यापासून तोडायला निघालाय हा. काय
येतं रे तुला माझ्याच माणसाला माझ्यापासून तोडताना? माझ्या आयुष्यात येणारी, मला इतके दिवस त्रास देणारी, मला दिल्लीला जाण्यापासून थांबवणारी आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणारी, हीच ती मुलगी राधा अलकनंदा शिंदे. वा, क्या बात आहे. बाय द वे, अजून काय काय हिडन टॅलेंट्स आहेत तुझ्यात? ते म्हणजे गिटार काय, व्हायोलिन काय, अजून काय काय येतं? येतं ना. काय? तुला हवं ते इन्स्ट्रुमेंट मी वाजवू शकतो, फक्त फोनवर. यू कबीर. बाय 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 बाय. हे बाय बाय, थांब ना बाय. बाय थांब ना. अरे बाय, आपण बोलतो ना राधाबाईशी. कळतंय आपल्याला, तुला पण लय त्रास होतोय, पण ऐक ना, आपलं काय होणार नाही. तू थांब ना बाय. अरे सत्या, आज आपण लय खुश आहे रे. आपल्या पोरासाठी खुश आहे, आपल्या कबीरसाठी खुश आहे, आपल्या राधासाठी खुश आहे रे. आज आपण लय खुश आहे. अरे श्रीखंड लय गोड आहे, आज आपण लय खुश आहे. नाही 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 बा. डॉलीबाई, आपण सॉरी आहे. राधा आपली पोरगी आहे आणि कबीर तुमचा पोरगा. त्यांची लव्ह स्टोरी तुमचा ट्रॅकवर आणायची असेल ना, तर आपल्याला आपली लव्ह स्टोरी इथेच थांबवावी लागेल. डॉलीबाई, आपण सॉरी आहे डॉलीबाई. ए बाय बाय, थांब ना. अरे तू काय डोक्यावर पडलाय काय? येडा झालाय काय तू बाय? अरे बघ ना, पाणी किती खोल आहे. तेव्हा सूर्य डुबायला लागला. चल ना घरी. अरे सत्या, आपली लव्ह स्टोरी डुबली रे. ते शेवटचा गुड बाय नको बोलायला का? ए बाय, असं काय पण होणार नाही. ए बा, आपण आताच्या आता कबीरला सगळं सांगून टाकतो की राधा तुझी पोरगी आहे म्हणून. ए सत्या, कबीरला काही सांगायचं नाही. अरे कबीरला काय कळू नये म्हणून तर आपण स्वतःला संपून टाकतोय ना. ठीक आहे, जा तू चाललायस ना, आपण पण येणार तुझ्याबरोबर. आपण पण संपून टाकणार स्वतःला. अरे बाय, तू राहिला नाही तर काय करणार आपण जगून? बाई, तुझ्याशिवाय अक्का, पांडे, गब्बर जगू शकतील असं वाटतंय तुला? आपला सोड रे. डॉली वहिनी जगू शकतील तुझ्याशिवाय? सत्या, साला काय जिंदगी आहे रे. अरे आपला धड नीट जगता पण येते आणि धड मरता पण येत नाहीये. सत्या, आपली जिंदगी आहे ना समुद्राच्या लाटांसारखी आहे रे. जेव्हा त्या लाटा आपल्याकडे येतात ना, आपल्या पायाला जेव्हा टच होतात तर जाम मस्त वाटतं रे. पण जेव्हा परत जातात ना, आपल्याच पायाखालची वाळू घेऊन जातात रे. सत्य, आपण कंटाळलो ह्या खेळाला रे. जातो आपण, तर नाही थांबायचं. भाई तू ठीक आहे, तुला जे वाटतंय ते तू कर आणि आपल्याला वाटतंय ते आपण करणार. आपण आत्ताच्या आत्ता कबीरला फोन लावणार जर तू मागे आला नाही. हे सत्या, कबीरला फोन नाही लावायचा. आपण फोन लावणार त्याला. सत्या, कबीरला फोन नाही लावायचा. आपण फोन लावणार. हे सत्या, कबीरला फोन लावायचा नाही. अरे बघितलंस ना, कबीर ना राधाची जान आहे. राधाचं किती प्रेम आहे कबीरवर, पाहिलंस ना. फोन कट कर सत्या, फोन कट कर.
साला हा नशीब पण काय चालू चीज आहे. आपण ज्या डॉलीबाईंवर एवढं प्रेम केलं त्यांचाच पोरगा कबीर आपल्याच पोरीच्या प्रेमात पडला. आज नशिबाने पण ना आपली साथ सोडली. देवा आजवर सगळं जिंकला पण प्रेमात नाही जिंकू शकला. नाही डॉलीबाई, कबीर तुमचा मुलगा नाही, म्हणजे फक्त तुमचा मुलगा नाही, आपला कबीर. मी त्या मुलीला ओळखतो. आता तरी सांग काय तू पण देवा. बरं चल, तिसरा आणि लास्ट क्लू. हा, ही मुलगी तुझ्या घराच्या अगदी जवळ राहते. डॉलीबाईच्या परत यायचे येतील ना तर तू आपल्या दोघांना एकत्र सांग. तुमच्या इशाऱ्यावर तारा तुटणार. आता तुम्ही तारा तोडा. तुटता तारा ना आपलं सगळं ऐकतो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. कारण तुटताना काय त्रास होतो ना ते त्याला माहित असतं. तारा नको तुटू देऊ, आपलं एवढंच ऐक बस.
डॉलीबाई, आपली लव्ह स्टोरी हरत्यावरच राहणार.